कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। महाड तालुक्यातील सर्व गावांमध्ये असलेल्या गरम पाण्याच्या कुंडांवरती पर्यटनासाठी आलेल्या महाबळेश्वरमधील 3 तरुण सावित्री नदीमध्ये बुडाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली। या तिन्ही तरुणांचा शोध रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून केला जात होता। यापैकी तिन्ही जणांचा आता मृतदेह रेस्क्यू टीमला प्राप्त करण्यात यश आलेले आहे। बुडालेल्या तरुणांमध्ये 2 सख्या भावांचा देखील समावेश आहे। तालुक्यातील सौ गावात गरम पाण्याचे झरे आणि एक दर्गा आहे। मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या सौ गावाजवळ गरम पाण्याच्या कुंडांवरती पर्यटन केल्यानंतर महाबळेश्वर येथील 3 तरुण शेजारी असलेल्या सावित्री नदीवरती गेले असता हे तिघे जण बुडालेले आहेत। ही घटना रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली होती। पर्यटनासाठी आलेल्या 3 जणांबरोबर त्यांची पत्नी आणि मुले हे यातून वाचलेले आहेत। वाचलेल्या महिलेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तिघांपैकी एक पती तर दुसरा दीर आणि त्यांचा मित्र असल्याचं सांगण्यात आलंय। घटना समजताच महाड पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत। महाड शहरातील रेस्क्यू पथक देखील दाखल झालं असून त्यांनी तिघांचा मृतदेह शोधण्यात आता रेस्क्यू पथकाला यश आलेलं आहे।